जय दत्त गुरु सर. जय दत्त गुरु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कुठून आलात सर? छत्रपती संभाजीनगर. नाव सांगा सर तुमचं. माझं नाव आहे नागनाथ गंगाधर बनसोड. तुमच्या बहिणीला काय त्रास होता सर? आमच्या बहिणीला जे आहे तर मी 3 महिन्यापूर्वी जे येतं तिथल्या औरंगाबाद हॉस्पिटलला दाखवलं होतं. त्यांनी मणक्यामध्ये 3 ठिकाणी गॅप सांगितला होता आणि नस दबलेली आहे म्हणून ते पण सांगितलं होतं. आणि शक्यतो म्हणे आपल्याला ऑपरेशन करावं लागेल म्हणे, पण फिजिओथेरपीमध्ये जर तुमचं जमलं तर चांगलं होईल. तर ते फिजिओथेरपीचं औरंगाबादला सांगितलं होतं आम्हाला. परंतु हे जे आहे दत्तधामचं जे तर मी यूट्यूबवर बघितलं आपलं आणि पेन रिलीफ केंद्र आहे म्हणून मी नाही म्हणून बा म्हणलं इथं फिजिओथेरपी घेऊस्तो आपण या ठिकाणी दत्तधाम नाव दिसलं आणि मी स्वतः दत्ताचाच भक्त आहे त्याच्यामुळे म्हणलं एक वेळ दत्ता प्रभूवर विश्वास ठेवायला काही हरकत नाही. किती बरं वाटलं साधारण म्हणजे जवळपास 90% पुढे फरक आहे आता सध्या. 90. किती सेटिंग आहे आपली? 5वी चक्कर आहे आणि आता गॅप जास्त होता ना, स्टेप बाय स्टेप आपण ट्रीटमेंट केली. त्याच्यामुळे पण आता जे तर फक्त नसाचाच प्रॉब्लेम आहे. मणक्याचा काही त्रास आहे का? नाही, मणक्याचा काही त्रास नाहीये. अक्षरशः मी अशी वाकले होते, चालताच येत नव्हतं मला. आता ताट चालते, साडी नेसते, नाही तर आंघोळ करून आले तर मला साडी नेसायला सुद्धा येत नव्हती. घरातलं काम वगैरे करू शकते? हा, घरातलं काम म्हणजे बसल्या बसल्या करू शकते, चालता फिरता करू शकते. हा, स्वयंपाक वगैरे समजा एखादी भाजी करणं हे करणं, नाही तर मला उभं राहिलं की कमराला रग लागायची. हो. पहिल्यांदा आली तेव्हा खूप त्रस्त होता तुम्ही? हा हा, अंगावर सूज वगैरे? हा, आता मी येते सूज पण थोडी येते जशी. हा, आणि या ठिकाणी येऊन आम्हाला दुसरं एक समाधान असं लाभलं की येथील जे डॉक्टर साहेब आहे ते डॉक्टर साहेब असे म्हणजे पैशाच्या पाठीमागं नाहीये. ते जेणेकरून जे गरीब पेशंट असले एखादेच त्यांच्याकडे पैसे पण नसले तर ते म्हणते जेवढे पैसे आहेत तेवढे देऊन टाका. मग हे इथं वृद्धाश्रम वगैरे चालू आहे त्यामुळं जितके पैसे आहेत तेवढे घेऊन सुद्धा ते ट्रीटमेंट करतात. पेशंटला अडून पाहत नाही, अडून धरत नाही किंवा एवढेच पैसे पाहिजे किंवा हेच पाहिजे असं ते करत नाही. आणि गरीबातला गरीब असला तर त्याला राहण्याची सुद्धा ते म्हणता बा तुम्ही चक्रा नाही मारू शकले तर 1 महिना 15 दिवस तुम्ही या ठिकाणी थांबले बी तर त्यांची जेवणाची आणि राहण्याची सुद्धा सोय इथं केलेली आहे. त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं. आणि मी दत्त अनाथाश्रमाचं काम चालू सर. आपण अनाथ फ्री सांभाळणार आहे तिथं? हा, वृद्धाश्रम मध्ये सगळं मिक्स आहेत. लहान मुलं असो, महिला असो, गरजू अनाथ पाहिजे आपल्याला, गरजू त्यांना सहाराच नाही, शाळा वगैरे सर्व त्यांचं आपण फ्री देणार त्यांना. शाळा वगैरे सगळं तुमच्यातर्फे राहणार. लहान मुलं तुमच्या आता पुढे लहान मुलं कोणी रस्त्यावर पडलेले आहेत, अनाथ आहेत, असे पण लोक तुम्ही आणून सोडू शकता. नाही, हे खूप चांगलं कार्य चालू केलेलं आहे. आणि दत्त पैसे घेऊन कोणाला सांभाळत नाही, सगळं फ्री आश्रम. आणि दत्तप्रभूची कृपा आहे. तुमचं असंच तरक्की होईल. असेच काम चालू ठेवा तुम्ही. आणि आम्ही पण दर्शनाला म्हणून परत येऊ, काही हरकत नाही. आम्हाला जी तुम्ही सेवा दिली त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद मानतो. आणि अशीच सेवा सर्वांची करा, मनापासून करा. आणि दत्तप्रभू चरणी मी अशी नम्र विनंती करतो की तुम्हाला यशस्वी भाऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर की जय.